जवळपास 7,000 कोटी रुपयाची थकबाकी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांना ऊसाची FRP मिळालेली नाही ते सारे शेतकरी घेऊन या ठिकाणी पुन्हा आम्ही येऊ। त्यावेळी मात्र पैन वसूल केल्याशिवाय, व्याजासकट वसूल केल्याशिवाय परत जाणार नाही। गेली अनेक वर्षे ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत, सरकारमध्ये आहेत। त्यांना एवढं कळायला पाहिजे की केंद्र सरकारनं केलेला कायदा राज्य सरकारला बदलायचा अधिकार नाही आहे। उच्च न्यायालयामध्ये 21 फेब्रुवारी 2022चा जो तुकड्या तुकड्याने FRP देण्याचा शासन निर्णय होता तो रद्दबातल झाल्याचा निकाल आलेला आहे आणि त्यामुळं त्या निकालाची प्रत आम्ही साखर आयुक्तांना दिली आणि या सीझनमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांनी डिसेंबर नंतर ऊसाचे पैसेच दिलेले नाहीत आणि शेतकरी हेलपाटे घालतात। आता कायद्यानुसार विलंब आकार जो आहे तो 15% आता त्याला व्याज दिलं पाहिजे आणि त्यासाठी साखर आयुक्तांनी काय निर्णय घेतला हे विचारायला म्हणून आज आम्ही आलेलो होतो। मला या ठिकाणी माहिती मिळाली की 2,300 कोटीची थकबाकी आहे, परंतु ही अर्धवट माहिती आहे। जवळपास 7,000 कोटी रुपयाची थकबाकी महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची राहिलेली आहे। उच्च न्यायालयामध्ये सुद्धा याच्या संदर्भात चर्चा झाली। त्यावेळी राज्य साखर संघाच्या अध्यक्षांनी सांगितले काहीच थकबाकी नाही। त्यावेळी आम्ही कोर्टाला सांगितलं होतं की कोर्टाने जर आदेश दिला तर ज्या शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आम्ही हायकोर्टासमोर सगळ्यांना उभा करायला तयार आहोत। आणि आजही आम्ही साखर आयुक्तांना सांगितलं आम्ही तुमची 8 दिवस वाट बघतो, अन्यथा ज्या ज्या शेतकऱ्यांना ऊसाची FRP मिळालेली नाही ते सारे शेतकरी घेऊन या ठिकाणी पुन्हा आम्ही येऊ। त्यावेळी मात्र पैन वसूल केल्याशिवाय, व्याजासकट वसूल केल्याशिवाय परत जाणार नाही हाही इशारा साखर आयुक्तांना आज आम्ही दिलेला आहे। असं जे काय म्हणतात त्यांनी पहिल्यांदा कायद्याचा अभ्यास करावा। गेली अनेक वर्षे ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत, सरकारमध्ये आहेत। त्यांना एवढं कळायला पाहिजे की केंद्र सरकारनं केलेला कायदा राज्य सरकारला बदलायचा अधिकार नाही आहे आणि याच ग्राउंडवर हायकोर्टानं 21 फेब्रुवारी 2022चा शासन निर्णय रद्दबातल केलेला आहे। तो अधिकार केंद्र सरकारचा आहे, हायकोर्टाला सुद्धा तो अधिकार नाही आहे। कोर्टानं कायद्याचा अर्थ लावायचा असतो, कोर्टाला नवीन प्रथा किंवा नवीन नियम करण्याचा अधिकार नाही आहे। RSF फायनल झालेला नाही, RSF मागच्या 3-4 वर्षाचा, त्याच्यावर काय सांगाल? 2019 पासून अनेक साखर कारखान्यांनी RSFचा हिशेब दिलेला नाही। खरं तर हा आयुक्तालयाचा गलतानपणा आहे। 5-5 वर्षे जर साखर कारखाने हिशेब देत नसतील तर इथं बसणारे का हजामती करतात काय? का त्यांच्याकडनं हिशेब घेतला नाही? का शेतकऱ्यांचे एवढे दिवस पैसे वापरायला त्यांना परवानगी दिली? खरं तर ऊस दर नियंत्रण समितीची बैठकही होत नाही। समिती स्थापन होऊन 15 महिने झाले। आता काहीतरी गेल्या आठवड्यामध्ये बैठक होती, तीही रद्द झाली। म्हणजे यांना बैठका घ्यायला वेळ नाही। याचा सगळा आढावा घ्यायचा असतो ऊस दर समितीनं, त्या बैठका होत नाहीत। समिती नेमण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याची धमकी द्यावी लागली। त्यावेळी कुठे समिती स्थापन झाली आणि समिती झाल्यानंतर सुद्धा 15 महिने जर त्या बैठका होत नसतील तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कशा पद्धतीने वागणूक दिली जाते? आणि साखर आयुक्तालय असू दे, सरकार असू दे किंवा ऊस दर समिती असू दे, हे कारखानदारांचे बटीक झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनासह इंद्रजी सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतले। ऊसाचं संपलं काय? मग त्याच्यावर बोलू।
प्रश्न आहे, कारखानदारांच्या आता व्यवसाय नियामक मंडळाची बैठक झाली. चर्चा झाली. त्या अशा पद्धतीने पैसे दिले तर साखर काही येईल असं कारखानदारांचं म्हणणं आहे. सरकार त्याच भूमिकेतून निर्णय घेत असं दिसतंय. केंद्राकडे ते मागणी करणार आहे, जो एफआरपीचा कायदा आहे त्यात नव्यानं संशोधन करावं आणि एफआरपीचे तुकडे पाठवून माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं. एका बाजूला साखर कारखानदारे अडचणीत येऊ नये, साखर कारखानदारीचं अर्थकारण बिघडू नये म्हणून प्रत्येक साखर कारखान्याला त्याच्या कार्यक्षेत्राच्या 25 किलोमीटरच्या परिघामध्ये दुसऱ्या कारखान्याचं लायसन मिळणार नाही अशा प्रकारचा कायदा केला गेला. अशा प्रकारचं संरक्षण दिलं गेलं कारण त्या 25 किलोमीटरच्या परिघातला ऊस त्या कारखान्याला पुरेसा आहे. त्यात वाटणी झाली तर कारखाना आजारी पडेल. मग असं असताना गेल्या 5 वर्षामध्ये जे कारखाने दररोज 5,000 टन ऊस गाळप करत होते ते 20,000 टनावर गेले. त्याला परवानगी द्यायचं कोणी दिली आणि त्यावेळी अशा प्रकारची परवानगी देताना कारखाने 80 आणि 85 दिवस चालतील, त्यांचं अर्थकारण बिघडून जाईल. एवढा विचार तुम्हाला आला नाही का? त्यावेळी तुमची अक्कल कुठं घाण ठेवली होती या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर द्यावं. हा, एक मिनिट. हा, आणि एक रकमी द्यायला शक्य नाही असं जे म्हणतात, ज्यांनी राज्य साखर संघाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे, ज्यांनी अनेक वर्ष साखर कारखानदारी चालवली आहेत, अशाने म्हणजेच आपले पृथ्वीराज बापू जाचं का त्याच्यावर बोलतील. आता एक रकमी एफआरपी देणं शक्य आहे. मी पुन्हा सांगतो की आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत ते औरंगजेबापेक्षाही वाईट वागतात आमच्याबरोबर. मग यांचं काय करायचं या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं पाहिजे. संभाजीराजेंनी म्हणलंय की 31 मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. रायगडावरती जी वाघेकुत्र्याची खबर आहे ती देखील काढली गेली पाहिजे. मी शेती, शेतकरी, ग्रामीण भाग याच्यावरच बोलतो. आता जास्त बोलत नाही. सांगायचं 1.5 वर्षांनी मिटिंग घेतली. परवा 21 तारखेला मिटिंग. आम्ही 21 तारखेला मंत्रालयात जात असताना आम्हाला फोन येतो की आजची मिटिंग कॅन्सल. म्हणजे माणसं सोलापूरपासून आली मुंबईला, कॅन्सल केली आणि आता रात्री फोन येतो की उद्या मिटिंगला आहे. अशी इतकं शॉर्ट नोटीस चालतं का? नुसती एक औपचारिकता चाललेली, नुसती खातर मात्र चालली.